महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय व कुलबंधुस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हर हर युवा शिर्डीच्या युवा कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक। ज्यावेळेस मॅच सुरू होते मैदान संपूर्ण स्वच्छ करण्याची मोहीम त्यांनी हातात घेतलेली आहे। सर्वजण मैदानामध्ये येत आहेत, मैदानावरचे जे कागद कपटे असतात ते उचलण्याचं काम करतायत। त्यांच्या या सेवाभावाला, त्यांच्या या सेवा वृत्तीला मी मनापासून नमन करतो, मनापासून सलाम करतो। एखादं काम उभं करायचं म्हटल्यानंतर तुम्ही केवळ बाह्य गोष्टी नाही, काही अंतर्गत गोष्टी असतात, काही निश्चित अगदी छोट्या गोष्टी असतात आणि त्यामुळे स्वतःहून जर आपण सुरुवात केली तर आपोआप अजून तुम्हाला जोडले जातात। आपण म्हणतो ना, दिव्यानं दिवा पेटवला की दीपमाळ तयार होते, माणसाने माणूस जोडला की माणुसकीची एक भिंत तयार होते। आज युवा शिर्डी ग्रामस्थ खेळाडू युवक ज्या पद्धतीने एखाद्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीसाठी एकत्र येतात, आपल्या राजांची जयंती आपण साजरी करतोय आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये जी युनिटी आहे, जी एकी आहे, त्याचा प्रत्यय सातत्यानं शिर्डी शहराला आलेला आपल्याला बघायला मिळालेला आहे। संपूर्ण टीम आहे, मी कोणाचं एकाचं नामोल्लेख निश्चित करणार नाही, मात्र ज्या पद्धतीने आपण समर्पक भावनेनं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात, निश्चित हीच भावना, हीच युनिटी आपण पुढे घेऊन जाल आणि शिर्डी शहरासमोर एक नवा आदर्श उभा कराल। सर्व युवा सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा। चौथ्या पर्वामध्ये आपण शिर्डी प्रीमियर लीगला घेऊन आलेलो आहे, त्या अगोदर सातत्यानं शिवजयंतीचा सोहळा संपन्न होता आज इथे पंच इशारा करतायत की सामना होईल सुरू। लेट अस प्ले। सलामीची जोडी मैदानामध्ये ओपनर्स आहेत केतन क्षीरसागर, गणेश जाधव। पहिला स्वीप, ओहो सॉलिड स्वीप शॉट, लोअर फुल टॉस वरती लॉंग लेग सीमारेषा फोडली, मिळतायत 4। चौकारानं सुरुवात। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार। पहिल्या चेंडूवरती चौकार केतन क्षीरसागरने घेत सुरुवात केली। गणेश जाधव नॉन स्ट्राइक एंडला। काल गणेश जाधवची काय दमदार खेळी आपण या मैदानामध्ये बघितली होती। टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट विस्फोटक खेळाडू म्हणून गणेश जाधवची ओळख आहे। तर केतन क्षीरसागर समोर यास पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, लोअर फुल टॉसला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू राईज होऊ शकला नाही। जमिनीच्या समांतर मिड विकेटला 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे। 5 धावा, पहिलं षटक सुरू आहे। दादाभाई शेख गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय। संघनायक दादाभाई शेख गोलंदाजी मार्क वरती। पहिला चेंडू यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र यॉर्क वरती काय सुंदर पवित्रा दाखवला केतन क्षीरसागरनं। गणेश जाधव स्ट्राइक एंडला। मिड विकेटला गणेश जाधव साठी सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे, तर दुसरा क्षेत्ररक्षक डीप कव्हरला आहे। 38 सर्कलच्या बाहेर ही 2 क्षेत्ररक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्याचबरोबर तिसऱ्या स्लिपमध्ये देखील क्षेत्ररक्षक मागे गलीच्या पाठीमागे थर्ड मॅन पोझिशन वरती इथे बघायचे। डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू असेल, वाईडची घोषणा।
एक अतिरिक्त धाव फलक 6 वरती हा पोहोचेल. गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अक्रम. धावफलक 6 वरती पोहोचेल. दादाभाई शेखचा पवित्रा एकच दिसतोय. पहिले तिन्ही बॉल आपण बघितले असेल तर लेंथ टाकायचा प्रयत्न केलेला आहे. फुलर लेंथ किंवा यॉर्कर या 2 बॉलवरती जास्त विश्वास ठेवतात टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू. इथे रिव्हर्सचा खेळ प्रयत्न होता. बाल बचावलाय गणेश जाधव. तिथे फटका कनेक्शन होऊ शकलं नाही. तुम्ही पाहिलं पुन्हा एकदा लोअर फुल टॉस टाकायचा प्रयत्न होता आणि बऱ्यापैकी आपण पाहतो पहिला जो रिव्हर्स स्वीप केला परफेक्ट स्वीप होता तो रिव्हर्स स्वीप. मात्र गणेश जाधवने थोडासा पुल करण्याचा प्रयत्न केला. तो उचलण्याचा प्रयत्न केला हवेमध्ये आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला टायमिंग मिळालं नाही. पुन्हा निर्धाव चेंडू. धावफलकावरती 6 धावा. इथे चेंडू उंच आकाशामध्ये लांब जाईल का हा चेंडू. यास 6 धावांची मोहर. इथे चेंडूवरती गणेश जाधवचा विस्फोटक ब्लास्ट षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. गणेश जाधव आणि षटकार हे अतिशय अतूट नातं आहे. गणेश जाधव कधी फलंदाजीला आला आणि त्याने षटकार जर मारला नाही तर प्रेक्षकांना असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. नाही त्याचा षटकार बघायचाच असतो. आज या गुणवान खेळाडूकडून पुन्हा एकदा 6 धावांची मोहर इथे उमटलेली आपण बघतोय. धावफलकावरती 12 धावा. पहिलं षटक दादाभाई शेख. यावेळेस स्लोवर वन उजव्याच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेंथ. निर्धाव चेंडू असेल. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न गणेश जाधवचा. 12 धावा. दादाभाई शेख. आपण बघतो ना माधुरी दीक्षित नाव जर आपण उच्चारलं किंवा आपल्या समोर एक प्रतिमा तयार होते आणि सुंदर स्मित हास्य बघायला मिळतं. जर माधुरी दीक्षितचा फोटो बघितला किंवा प्रत्यक्षात पडद्यावरती तिला बघितलं आणि तिचं जर हास्यच दिसलं नाही आपल्याला तर काय वाटतं चुकल्यासारखं वाटतं. इथे झेल बाद होईल गणेश जाधव. पहिला धक्का. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. इथे संघ मालक रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटला 1500 रुपयाचं बक्षीस आहे आणि गणेश जाधवच्या या विकेटसाठी दादाभाई शेखला 1500 रुपयाचं बक्षीस प्राप्त होत आहे. पहिल्या षटकाची इथे सांगता होईल. बरोबर. अजून एक बॉल आहे. ओव्हर संपलेली आहे. षटक झालेलं आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. धावफलकावरती 12 धावा. इथे आपण बघतो एक गडी बाद 12. गणेश जाधव 6 धावसंख्येवरती बाद झालाय केतन क्षीरसागर मैदानामध्ये. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. दादाभाई शेखचं षटक यशस्वी ठरलेलं आहे. गणेश जाधव एक विस्फोटक फलंदाज. त्याला बाद करण्यात यश मिळाले. सन्माननीय ताराचंद भाऊ कोते पाटील साई निर्माण उद्योग समूहाचे मालक या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. सहर्ष स्वागत. दुसरं षटकाला सुरुवात होणार आहे. गोलंदाज अखिलेश सिंग. अखिलेश सिंग गोलंदाज. निश्चित मागच्या काही वर्षांपासून आपण कमर्शियल क्रिकेटमध्ये अखिलेश सिंग हे नाव प्रचंड
कर्तृत्व गाजवताना बघितलेलं आहे. आज अखिलेश सिंगला गोलंदाजी मार्क वरती बघा. एक तो आयडॉल गोलंदाज आहे अकिब बागवान, आयडॉल फलंदाज सूरज गायकवाड, आयडॉल ऑलराऊंडर अक्षय रोकडे, तालुका आउट फलंदाज. ही सगळी तगडी फौज आहे. सुजय पर्वच्या दिमतीला आणि अक्षय तावरे आयकॉन, अष्टपैलू आयकॉन सुजय पर्व जाणता राजा शिर्डी संघाकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला आयकॉन किरण खोबरे, आयडॉल फलंदाज गणेश जाधव, आयडॉल गोलंदाज ओंकार कासार, ऑलराऊंडर आयडॉल इम्रान मलिक, तालुका आउट फलंदाज सुहास कुळे. अशी दुसरी तगडी फौज इथे साई टायटन्स कडे आहे. एक सिंगल प्राप्त होणार आहे. एका सिंगल बरोबर धाव फलक पुढे पोहोचेल तो 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना अखिलेश सिंग, दादाभाई शेख, अक्षय तावरे, मला वाटतं ही चांगली गोलंदाजी. निश्चित सूरज गायकवाड देखील गोलंदाजी करू शकतो. स्थानिक ऑलराऊंडर मधून देखील आज राजेश अंबोरे नाहीये संघामध्ये, मात्र शकील शेख आहे, किशोर लोखंडे आहे. गोलंदाजीची एक तगडी गोलंदाजी, तगडं युनिट आपल्याला बघायला मिळेल सुजय पर्व जाणता राजा शिर्डी संघाकडे. दुसरं षटक अखिलेश सिंगच्या हातामध्ये, फलंदाज स्ट्राईक एंड वरती सुहास कुळे. फुल लेनचा बॉल, भयानक यॉर्कर आहे हा. या यॉर्कर वरती उत्तर काय काय शोधायचं. अलीकडे आपण बघतो की यॉर्कर वरती सुद्धा खेळाडू षटका ठोकतात, हेलिकॉप्टर शॉट खेळतात. खरं तर तिथे पायांची मुवमेंट अत्यंत महत्वाची असते. थोडंसं बॅकफूट वरती जात चेंडू बॅट गोफंड सारखी फिरवायचे असते. तिथे जर टायमिंग मिळालं ना तर चेंडू इतका लांब जातो. आपण पाहतो हे फटके देखील क्रिकेटमध्ये आता अनिवार्य आहेत, तुम्हाला शिकलंच पाहिजे. ज्यावेळेस गोलंदाज काही नवीन चेंडू घेऊन येतो ना, त्याच्या अगेन्स्ट फलंदाजाकडे देखील प्लॅन असला पाहिजे. आणि सातत्याने हा बदल क्रिकेटमध्ये झालेला आहे. डावेष्टीच्या बाहेर चेंडू असेल, वाईटची घोषणा. एका अतिरिक्त धावे बरोबर धाव फलक पुढे हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अक्रम. अनेक गोलंदाज आपण अनेक वेगवेगळे चेंडू आणताना बघितलेले आहेत. कुणी दुसरा आणला, कुणी फ्लिपर आणला, कुणी गुगली आणला, कुणी टॉप स्पिन आणला, कुणी नकल बॉल आणला, कुणी रॉंग वन टाकला, कुणी चकली बॉल टाकला. वेगवेगळ्या प्रकारचे बॉल. फक्त तुम्ही लेग स्पिन आणि ऑफ स्पिनर आपल्याला एक काळ माहित होते. त्या अलीकडे चायनामॅन आपण बघतो. याबरोबर ओ हो 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 काय कडक शॉट आहे. सुंदर फटका, हवाई फायर, सरळ बॅटनं लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. 6 धावांच्या बरोबरीनं धाव फलक आता पुढे पोहोचणार आहे. 21 धावा, 21 ऑन बोर्ड. साई टायटन, साई मंगल पोल्ट्री फार्म राहता. 21 धावा. अखिलेश सिंग वरती हल्ला चढवलेला आहे आणि काय शानदार. केतन क्षीरसागर इज द मॅन. पहिल्या बॉल वरती चौकार, त्यानंतर इथे षटकार. यस, परत एकदा सुंदर फटका. परफेक्ट क्रिकेटिंग शॉट. टेक्निकली अत्यंत सुपर्ब फटकेबाजी इथे बघायला मिळते. ज्यावेळेस तुमचा कोपर शरीराच्या लाईन मध्ये येतो, बॉटम हँडचा तुम्ही वापर करता, चेंडूच्या जास्तीत जास्त जवळ तुमचा चेहरा जातो, त्यावेळेस असे फटके बाहेर पडतात. पायांची योग्य हालचाल देखील निश्चित महत्वाची ठरते. इथे बघायचे धाव फलक पोहोचेल तो 22 धावा. षटक क्रमांक 2 संपलेले आहेत. साई मंगल पोल्ट्री फार्म, साई टायटन्स 22. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली.
उंच उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक गोलंदाज तिथे खाली पोहोचेल. अक्षय तावरे टेकन व्हेरी गुड कॅच, फलंदाज होईल बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. सन्मान्य रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील संघ मालक यांच्याकडून 1500 रुपये अक्षय तावरेसाठी. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. अक्षय तावरे बारामती मोरगावचा सुपरस्टार. मोरगावचं हे फूल आज जगभर सुगंध देत आहे. पायचे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पॅडवरती आदळलाय. मिड ऑफला एक सिंगल प्राप्त होणार आहे. लेग बाईटचा इशारा, धावफलकावरती 1 ने पुढे पोहोचेल. स्कोअर 23 धावा. षटक क्रमांक 3 एव्हाना सुरू झालेला आहे. 2 गडी बाद 23. आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद झाला होता गणेश जाधव. तिसऱ्या षटकामध्ये अक्षय तावरेनं सुरुवात केली आणि इथे केतन क्षीरसागरचा अडथळा दूर केला. एक षटकार एक चौकार केतन क्षीरसागरच्या बॅटमधून आपण पाहिला होता. 13 धावांची खेळी संपुष्टात आणली. याबरोबरच शॉट ऑफ लेंथ निश्चित खरं तर जर तो लेदर बॉल क्रिकेट असेल ना तर मी या चेंडूला गुड लेंथ म्हटलं असतो, पण टेनिस बॉल क्रिकेटला याला शॉट ऑफ लेंथ म्हणावं लागतं. तेवढा बाउन्स त्या चेंडूला मिळतो. बघूया इथे 8 मीटर कुणी आपटूच शकत नाही बॉल, कारण 8 मीटरला आपटला तर तो डोक्यावरून जाईल. सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू आहे. स्ट्रेट ड्राईव्ह एकदम सरळ लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. षटकार इथे बाहेर पडेल. किरण खोबरे शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. सुहास कुळेच्या बॅट मधून इथे 6 धावा. धावफलक 29 धावा. इथे बघायचंय डाव्याष्टीच्या बाहेर जाईल. अक्षय तावरे थोडासा भरकटतो इथे. वाईड. बरोबर ज्यावेळेस फलंदाज शफल असतो ना त्यावेळेस लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न असतो. अक्षय तावरे परत. यस आला चेंडूच्या एकदम लाईन मध्ये हलकासा फ्लिक केला चेंडूला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे एक सिंगल प्राप्त होऊ शकते. धावफलकावरती पुढे धावा 31 धावा. तर सुजय पर्व जाणता राजा शिर्डीचे संघ मालक सन्मान्य रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील यांच्याकडून साई युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिवजयंती महोत्सवासाठी 5100 रुपयाची देणगी आलेली आहे. इथे रिव्हर्स किरण खोबरे शानदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. अनेक अनेक व्यक्तिमत्व या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक मान्यवर निश्चित भरभरून देणगी देत असतात. जया नाम जान दान मोक्ष निदानाचे कारण असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दिल्यानं जे समाधान मिळतं ते समाधान इतर कशातही नाहीये. आणि त्यामुळे जर एखादा चांगला उपक्रम असेल आपल्याला तो आवडत असेल तर तिथे आपण भरभरून दिलं पाहिजे. बहिणाबाई चौधरी सुद्धा त्यांच्या कवितेमध्ये असं म्हणतात की निजविते भुक्यापोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये. जो हात दानासाठी आखडला जातो ना तो हात नसतो. हाताचं काम आहे देत राहणं. आणि या ठिकाणी रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील यांच्यासारखे दाणी हात आम्हाला लाभलेले आहेत. आणि म्हणूनच युवा शिर्डी ग्रामस्थ सातत्यानं एक अधिक उत्साहामध्ये शिवजयंती महोत्सव साजरा करतायत. त्याचबरोबर सन्मान्य दीपकरावजी कदम साहेब सन्मान्य दीपकरावजी निकम साहेब यांच्याकडून युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संस्थेसाठी नेहमीच अनमोल सहकार्य राहिलेलं आहे. त्यांचेही आम्ही मनापासून धन्यवाद देतो. तर जाऊया मैदानामध्ये जिथे गोलंदाजी मार्कवरती थोडंसं परिवर्तन होईल. अखिलेश सिंग परत एकदा
फुल टॉस होता चेंडू, यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात लोअर फुल टॉस, सरळ बॅटनं चेंडूला लॉंग ऑफला खेळलंय, जमिनीच्या समांतर एक सिंगल, धावफलक पुढे पोहोचणार आहे. स्कोर ऑन बोर्ड 36 धावा. 36 ऑन बोर्ड. किरण खोबरे आयकॉन, विशेष म्हणजे राहता तालुक्यातला खेळाडू आहे. तालुक्यातला खेळाडू असून देखील तो ॲज अ आयकॉन खेळतोय. यावरून लक्षात येत असेल आपल्याला किरण खोबरेची योग्यता काय आहे. हे महत्वाचं असतं. तुम्ही तालुक्यामध्ये खेळताय, खरं तर तो एखाद्या संघाचा संघनायक होऊ शकला असता, एखाद्या संघाचं नेतृत्व करत असताना तो संघ बांधणी करू शकला असता. मात्र त्याची ॲबिलिटी किती मोठी आहे बघा, त्याची क्षमता किती मोठी आहे, त्याने स्वतःला सातत्यानं सिद्ध केलंय आणि त्यामुळंच ॲज अ आयकॉन तो ऑल इंडिया लेवलच्या खेळाडूंबरोबरीनच तालुक्यातला खेळाडू संघामध्ये खेळतोय. याच्यातच सगळं काही आहे. इथे एक सिंगल, माफ करा, धावफलकावरती 38 धावा आहेत. 39 धावा असतील धावफलकावरती. 37 अधिक 2 39, 2 गडी बाद 39. चौथं षटक मैदानामध्ये सुरू असताना ही मॅच आपण बघतोय. यास पुढे उचलण्याचा प्रयत्न होता, मात्र हलकीशी बॅटची ग्रीप सैल झालेली असावी, चेंडूला परफेक्ट टायमिंग मिळालं नाही आणि इथे बघतोय आपण 2 धावा, धावफलक 2 ने पुढे पोहोचणार आहे. 41, 41, लॉस ऑफ 2 विकेट्स. अत्यंत सुंदर मॅच आपल्या समोर इथे साकारली जाते. आजच्या दिवसभरातली पहिली लढत आहे. मॅच इन बिटवीन सुजय पर्व जाणता राजा प्रतिष्ठान शिर्डी विरुद्ध साई टायटन, साई मंगल पोल्ट्री फार्म, साई ॲटो राहता. अखिलेश सिंगचा हा चेंडू, वेग भन्नाट या गोलंदाजाकडे, टप्पा देखील तो चांगला पकडतो, बरंचसं व्हेरिएशन आहे, मिश्रण चांगल्या प्रकारे करतो अखिलेश सिंग आणि त्यामुळंच त्याला मागणी देखील मोठी असते. प्रतीक पुणे सारख्या संघामधून देखील त्याने कित्येक काळ आपला डंका वाजवलाय. आज ॲज अ आयडॉल गोलंदाज तो सुजय पर्व जाणता राजा प्रतिष्ठानमध्ये. ओहो, इथे इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न आहे, मात्र कड घेतली बॅटची, फलंदाज बाद. पेसचा वापर करायचा होता. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. तर चला, रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील संघ मालक यांच्याकडून 1500 रुपयाचं बक्षीस अखिलेश सिंगला. पहिलं षटक दादाभाई शेखने 1500 पटकावले, अक्षय तावरेने 1500 पटकावले, अखिलेश सिंग सुद्धा का मागे राहील, त्याने आपल्या खिशात 1500 रुपयाचं बक्षीस टाकून दिलंय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. माफ करा, चौथं षटक सुरू आहे. संपले, चौथं षटक संपलेलं आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 41 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये साई टायटन, साई मंगल पोल्ट्री फार्म, साई ॲटो राहता. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. आपण बघू शकतो मुख्य मंचावरती सन्मान्य दीपकजी निकम यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर यांना मोठं योगदान, अनमोल सहकार्य त्यांच्या माध्यमातून सातत्यानं असतं. या संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे एक व्यक्तिमत्व म्हणून दीपकजी निकम साहेब यांचा आम्हाला प्रचंड आदर आहे. आज ते मंचावरती उपस्थित राहिले, त्यांना सन्मानित करताना देखील आम्हाला विशेष आनंद होतोय. जाऊया मैदानामध्ये, जिथे शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा येईल दादाभाई शेख. 6 षटकांची मॅच आहे, 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा आहे. दादाभाई यावेळेस अक्रॉस द बॅट फटका किरण खोबरेचा. एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे, थ्रो थोडासा खराब आहे. धाव घेण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी ठरेल. ओ हो, पुन्हा खराब थ्रो. 2 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. रिस्क काय असते, रिस्क ना लेना ये भी बहुत बड़ी रिस्क होती है.
इथं डेअरिंग केली धाव घेण्याची किरण खोबरेनं आणि धाव त्यांना प्राप्त देखील झालेली. धाव फलकावरती 43. 5वं षटक, शेवटची 2 षटकं शिल्लक आहे. दादाभाई पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ. हो रडार मध्ये चेंडू. काय खतरनाक पंच होता. शानदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी. प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. असद हॅरिस रॉफला मारला होता विराट कोहलीने असा एक फटका पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये. भरपूर विराट कोहलीचं कौतुक झालं होतं. मला वाटत नाही की तेवढं कौतुक इथे किरण खोबरेचं होईल. उंच फटका. पुन्हा 6 धावांची मोहोर. किरण खोबरे इज द मॅन. आशेचा नाही तो भरवशाचा किरण आहे. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी. प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धाव 55 धावा. वेगवान फलंदाजीने तर किरण खोबरेनं रांधण आणून टाकले. ही ओळख आहे किरण खोबरे. बाभळेश्वर गावचा खेळाडू, याच तालुक्यातला खेळाडू, शिर्डी शहराच्या अगदी नजीक राहत होतो, मात्र आयकॉन म्हणून संघामध्ये खेळतोय. पुन्हा बॅक टू बॅक 3rd इन रो. 3 षटकार ओळीनं दादाभाई शेखला चढवलेत किरण खोबरेनं. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी. प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. एखादी चूक तुम्हाला कशी मोठ्या अडचणीला भाग पाडू शकते आपण बघितलेलं आहे. पहिल्याच बॉलवरती दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात किरण खोबरे सुद्धा बाद होऊ शकला असता. बरोबरीनं नॉन स्ट्रायकर एंड सुद्धा बाद होऊ शकला असता. मात्र तिथे थोडासा गलथानपणा केला. तिथून पुढे 3 बॉल ओळीनं किरण खोबरेनं सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. धाव फलकावरती धावा 61 धावा आहेत. 5व्या षटकामध्ये इथे किरण खोबरे तुटून पडलेला आहे. त्वेषानं तुटून पडलेला आहे. असाच तुटून पडला होता रामजी पांगेरा कनेरगडाच्या लढाईमध्ये दिलेर खानाच्या विरोधात. मात्र 700 सैनिक त्याच्याकडे होते. 1000 होते, त्यातले 300 गडावरती पाठवले आणि गडावरून लढण्यापेक्षा रामजी पांगेराने ठरवलं की मैदानात येऊन दिलेर खानाच्या 10,000 फौजेला सामना द्यायचा. यस, पुन्हा परत एकदा सुंदर फटका. मात्र इथे फसलेला क्षेत्ररक्षक तिथे खाली. सूरज गायकवाड टिपला झेल. किरण खोबरे बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. दादाभाई शेखनं धावा भरपूर खर्च केलेले आहेत, मात्र पैसे भरपूर कमावलेले आहेत. 2 विकेटचे 3000 रुपये त्याला मिळतील संघमालक रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील यांच्याकडून. या विकेटसाठी पुन्हा एकदा 1500 रुपये. धाव फलकावरती आहेत 61 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये किरण खोबरे. काय धमाल फलंदाजी केली होती किरण खोबरेनं. 3 षटकार 3 वेगवेगळ्या दिशांना आणि 4थ्या दिशेला पुन्हा फटका खेळला. तिथे मात्र तो पकडला गेला. पाचवं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आपण चर्चा करत होतो रामजी पांगेऱ्याची. एक असा सरदार, खर तर तो इतिहासामध्ये एकाच ठिकाणी दिसतो. ओहो, पुन्हा उंच फटका आणि इथे 6 धावांची मोहोर. षटका ठोकलाय इम्रान मलिकनं. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी. प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. माफ करा, अल्ताफ शेखच्या बॅट मधून पहिल्या बॉलला षटकाराने कोल्ह खातं. धाव फलकावरती 67 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 67. साई टायटन, साई मंगल पोल्ट्री फार्म, साई मंगल ॲटो राहता.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. 6वं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना तसे काही रेफरन्स आले तर निश्चित इतिहासातील काही घटनांवरती प्रकाश टाकण्याचा माझा प्रयत्न असतो. याबरोबर हवेमध्ये चेंडू, बॅकफूट पॉइंट, डाऊन द बॉल, देयर इज ऋषी डुबे. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. बघा इथे 5वा धक्का बसेल. 5 गडी बाद 67 धावा. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. तर शकील शेखच्या या विकेटसाठी 1500 रुपयाचं बक्षीस रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील, संघमालक सुजय पारू, जाणता राजा शिर्डी यांच्याकडून. नवीन षटकाची सुरुवात शकील शेखनं. प्रत्येक गोलंदाजानं विकेट मिळवलेली. कोणी गोलंदाज खाली हात राहिलेला नाही. दादाभाई शेखनं 2 काढल्यात, अक्षय तावरेनं 1, तर अखिलेश सिंगनं 1. आता शकील सिंगनं देखील निश्चित एक बळी टिपत इरादे स्पष्ट केलेला आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती असेल जुनैद पटेल. फुल टॉस जुनैद पटेलला, ठोकला षटकार, 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. या डावाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला बघायला मिळेल. ओव्हर द वेस्ट चेक करायचं आहे. चला तिसऱ्या पंचांकडे रेफरल केलं जातोय. बॉल नो बॉल आहे का हे तपासलं जाणार आहे. मला वाटतंय फलंदाजांचा रेफरल असावा तो. फुल टॉस चेंडू आहे. मी चर्चा करत होतो की एका डावामध्ये 36 चेंडू टाकायचे, फेअर डिलिव्हरी. तर 36 चेंडूमध्ये आम्ही बघत असतो बऱ्याचपैकी की जवळपास 15 ते 20 चेंडू यॉर्कर टाकायचा प्रयत्न केलाय आणि त्यातले 10-12 चेंडू फुल टॉस पडलेले. बॅटिंग टीमचा रेफरल संपलेला आहे. खरं तर शेवटचं षटक होतं आणि रेफरल घरी जाऊन काय करायचे, घरी नेऊन काय करायचे नाही का, तो इथेच संपवणं गरजेचं आहे म्हणून त्याने रेफरल घेऊन टाकला. जर तो घरी घेऊन जाता आला असतं तर निश्चित त्यांनी विचार केला असता. हो झेल पूर्ण सुटलेला आहे. चेंडूवरती खाली कॉन्सन्ट्रेट करणं निश्चित गोलंदाजाला कठीण गेलं आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. धाव 2 काढले, 2 धावा मिळणार आहेत. 2 धावांबरोबर धाव फलकावरती असेल 75 धावा. मोठा टोले जंग धाव फलक इथे तयार झालेला आहे. केतन क्षीरसागरनं चांगली सुरुवात केली. त्यानं 13 धावांचं योगदान दिलं. गणेश जाधवनं दुसऱ्या बॉलला षटकार ठोकला, मात्र तो तिसऱ्या बॉलला बाद झाला. सुहास कुळेने 1 षटकार ठोकला. किरण खोबरेनं 3 षटकार ओळीनं एकूण 4 षटकार ठोकले. ओहो, परत एकदा बॅकफूट वरून केलेला पंच, मिड विकेटला षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. साईड खरं तर पहिल्या राऊंड मध्ये हा संघ कॉलबॅक मध्ये गेला होता, क्वालिफाय होऊ शकला नव्हता. कॉलबॅक मध्ये सुद्धा नेट रन रेटच्या आधारावरती, तिथे एक मॅच हरले ते, नेट रन रेटच्या आधारावरती ते आलेले आहेत सुपर 8 मध्ये. आणि पहिल्या मॅच मध्ये सगळ्या फलंदाजांना सूर सापडला. मी तीच चर्चा करत होतो. केतन क्षीरसागरनं 1 षटकार, गणेश जाधवनं षटकार, सुहास कुळेनं षटकार, किरण खोबरेनं 4 षटकार आणि आता जुनैद पटेलनं 2 षटकार. अल्ताफ शेखनं देखील 1 षटकार ठोकलेला आहे. प्रत्येक फलंदाजानं इथे षटकार ठोकलेला आहे. यावरून हा संघ किती रिदम मध्ये आहे, किती लय मध्ये आलेला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. धाव फलकावरती तब्बल 81 धावा इथे नोंदवले जातात. 81 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट घेऊन
शकील शेखनं सुरुवात केली, मात्र तिथून पुढे 2 षटकार त्याला ठोकलेले जुनेद पटेलनं. या बरोबरीनंच पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, चेंडू राईज होऊ शकलेला नाही. थ्रो तिथे गोलंदाजाकडे, मला वाटतं बेसावत होता गोलंदाज, थ्रो त्याच्याकडे येईल असा अंदाजही नव्हता त्याला. मात्र क्षेत्ररक्षकानं विलक्षण वेगात शकीलकडे चेंडू टाकला. 2 धावा तिथे प्राप्त होणार आहेत. धावफलक पुढे 83. पुन्हा एकदा जुनेद पटेल ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू या डावातला. सन्माननीय धनंजय भाऊ गायकवाड या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही. विनंती करतो अतिथी कक्षामध्ये या. वाह 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 जुनेद भाई वाह. नो बॉल वरती षटकार, मिळत आहेत 7 धावा. धावफलक 90 पार होतोय. हा गेला नो बॉल. इयन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर माननीय धनंजय जाधव यांच्याकडून नो बॉलची अकरान. रियान भाई तांबोळी छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. रियान भाई तांबोळी यांच्याकडून या षटकारासाठी 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जुनेद पटेल एक छोटा मुलगा आहे, कदाचित त्याला घरून काहीतरी आणायला दिले असतील पैसे, मात्र इथं आल्यानंतर त्याला असं वाटलं की अरे आपला भाई खूप चांगला खेळतोय, त्याने देऊन टाकले त्याला. आता घरी काय उत्तर द्यायचं असेल तो देईल, पण बक्षीस मात्र त्याने दिलेलं आहे मोठ्या उदार अंतकरणाने. मला वाटतं हे बक्षीस सुद्धा एका लाखाच्या बक्षिसाच्या देखील तुलनेतलं बक्षीस आहे. जुनेद पटेल 3 षटकार या षटकामध्ये ठोकतोय. आता शेवटचा चेंडू आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 90 धावा. 90 ऑन बोर्ड. परत एकदा चौथा जुनेद ऑन फायर. 96 धावा. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी तब्बल 96 धावा. 96 ऑन बोर्ड. विजयासाठी 97 धावांचं आव्हान असेल सुजय परब. जानता राजा शिर्डी संघासमोर निश्चित आव्हान मोठं आहे, मात्र या मैदानामध्ये ते अशक्य नाही. क्रिकेटमध्ये कुठलंच आव्हान अशक्य नसतं. जे बनवलं जातं ते मोडलं जातं. रेकॉर्ड मोडण्यासाठीच असतात किंवा क्रिकेट असा खेळ आहे, या खेळामध्ये आजपर्यंत असा कुठलाही स्कोअर तयार झाला नाही की जो पार होणार नाही. कोणताही स्कोअर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही किंवा विजयाची गॅरंटी देणारा स्कोअर अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये तयार झालेला नाही. 96 धावा, 97 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे सुजय पर्व जानता राजा शिर्डी संघाला. जुनेद पटेल शेवटचे 5 चेंडू खेळलाय आणि शेवटच्या 5 चेंडू राहिलेले असताना आलाय तो 6 चेंडू खेळला आणि धावा बनवलेल्या आहेत त्याने तब्बल 28. 6 चेंडू मध्ये 28 धावा. जुनेद पटेल काय भयानक खेळला तो. रौद्रावतार त्याने धारण केला होता आणि या सामन्यामध्ये त्याने एक मोठा स्कोअर आपल्या संघ. जुनेद भाई बरं या, मॅच संपल्यानंतर तुम्हाला आम्ही बक्षीस देऊ. खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. धुवाधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगबग झाली. क्रिकेटची पावर दावण्या येथे साई मंगल ॲटो साई टायटन्स राहता नाशिक टीम खेळायला आली. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय महेश वाघे पाटील, माननीय अनिल अण्णा, साई मंगल ॲटो साई टायटन्स. चला पुन्हा एकदा सुरू राहील हा महोत्सव. छत्रपती शिवाजी महाराज चषक युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग. आणि निश्चित जशी मॅच सुरू होणार आहे 97 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जितक्या धावा कडक बनवायच्या तेवढाच कडक आवाज आपण ऐकाल. जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सरांचं मी स्वागत करतो. थँक्यू.
गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम्प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यशी हे सर्वदा. महाराष्ट्राचा खंडदैवत श्रीमंत छत्रपती शिवरायांना सुरुवातीला मानाचा मुजरा करून तारणकर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या चरणावरती नतमस्तक होत, साईबाबांच्या चरणावरती नतमस्तक होत, सर्वांना प्रेमाचा नमस्कार. ओम साईराम, जय शिवराय. आम्ही रणमर्द पहाडी, शिवरायांचे मावळे आम्ही रणमर्द पहाडी. मैदान गाजवायला आली पहा, सुजय पर्वत जाणता राजा प्रतिष्ठान शिर्डी. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघमालक माननीय रवींद्र सर्जेराव कोते पाटील. सुजय पर्वत जाणता राजा प्रतिष्ठान शिर्डी. यानंतरचा जो सामना होणार आहे त्या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल, मायंबा 11 आणि साई 11 दोन्ही संघाचे कॅप्टन झाला. टॉससाठी आपण या ठिकाणी हजर राहणं गरजेचं. पलीकडच्या बाजूला मला असं वाटतं की समोरच्या बाजूला जिथं आम्ही बसलो आहे अगदी समोर एक प्रेक्षकांसाठी गॅलरी आहे. तिथे एक बाबा बसलेले आहेत आणि त्या बाबांनी वरच्या खिशात मोबाईल ठेवलेला आहे आणि तो मोबाईल चमकतोय बाबा तुमच्या खिशातला. हां तुम्हीच बाबा, तुम्ही जो खिशाला हात लावला होता तुम्ही. हां तो फक्त हां ओके धन्यवाद. मोबाईलला चमक आहे त्याचा त्रास होतो. स्पर्धेच्या निमित्ताने S9 चॅनल आदरणीय पत्रकार सागरजी सावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचं मनापासून स्वागत. आशिष संदीप पारक यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे हृदय गुणकर पाटील उपस्थित, मनापासून स्वागत. ओम साईराम. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला आहे जे मिडॉनला खेळला गेला आहे तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. पहिला चेंडू अमोल कासार याचा आहे. दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहे. तुम्ही पहा कॉलबॅकमधून आलेला संघ ज्या संघाने पराभवाचे चटके निश्चितप्रमाणे सहन केलेले आहेत आणि एक संघ असा आहे की ज्या संघाला पराभवच माहिती नाही आहे. असे दोन संघ आमने सामने आहेत. एका बाजूला सुजय पर्वत जाणता राज आहे आणि एका बाजूला जर अगदी आपण पाहिलं तर साई टायटन्स साई मंगल पोल्ट्री हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या दरम्यान चेंडू आपण पाहतोय तोडीच तोड उत्तर आहे. पहिला चेंडू जरी डॉट असेल पुढच्या चेंडूवरती चौकार आहे. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी संघमालक सुजय पर्वत जाणता राजा आदरणीय रवींद्र सर्जेराव कोते पाटील यांच्या वतीने प्रत्येक विकेटला पहिल्या डावात 1500चं प्राईज होतं आणि आत्ता प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राईज आहे. एक चौकार आलाय. इथे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी हर्षल बांगेच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मनकंचन मोबाईल शॉपी प्रसाद शेट लोढा 1100चं प्राईज. या दरम्यानचा चेंडू भन्नाट वेग होता. इथे चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. आज जी चर्चा आहे शिर्डी नगरी शिर्डीच्या आजूबाजूच्या गावाडमध्ये ती एकच चर्चा आहे की सुपर 8 मधून पोहोचणाऱ्या 2 संघांची नावं काय असतील जी बक्षीस फेरीत पोहोचली डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेत. प्रश्नचिन्ह आहे खूप मोठं. फुलटॉस परत एकदा आणि फुलटॉस चेंडू जागे त्याला खरपूस समाचार. 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. दोन्ही संघांचे कॅप्टन अजूनही उपस्थित झालेले नाहीत. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन अजूनही उपस्थित झालेले नाहीत. साई 11 चला आणि मायंबा 11
यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न थोडासा मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला एक सिंगल येते एका सिंगल चेंडूपाठी धापलक पुढे जाऊन पोहोचतोय धापलकर धावा संख्या आहे ती असेल आता 9 धावा धापलकरती अगदी आपण पाहतोय धापलकरती धावा संख्या अगदी आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत आहेत 96 धावा बनवल्या गेल्यात कोणाला वाटलं पण नव्हतं की 90 पार होईल 90 सुद्धा पार झाली 90 काय 96 बनवल्यात 97चा पाठलाग या ठिकाणी अगदी चालू आहे तो सुजय पर्व जाणता राजा या संघाकडून फलंदाज अतिशय ताकदवान आहेत फलंदाज त्याहीपेक्षा ताकदवान आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे मात्र परत एकदा आक्रमण झालंय चेंडू पोहोचला जाऊन फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर आहे शिवरायांची तलपची तलवार चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार मिळाल्या 6 धावा अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार अक्की बाकवान आणि त्याचबरोबर आपण हर्षल भांगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॉल द्या मैदानाच्या आत मॅच बॉल पलीकडच्या बाजूला जो आहे का पलीकडे पलीकडचे प्रेक्षक राजे बॉल आहे का तिकडे बाहेर गेलाय येईल आतमध्ये पर गावातले पर तालुक्यातले पर जिल्ह्यातले खेळाडू खेळायला आणि पाहिला काही प्रेक्षक आलेत बॉल काय तो पण येईल तेवढं प्रेम आहे आणि सापडला जाईल मी नेहमी सांगत असतो शोधा शोधल्याने तुम्हाला सापडला जाता आणि मला वाटतं सापडलाय चेंडू बॉल आले मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल कि भगवान मिल जाते कब कि ढूंढने से भगवान मिल जाते तो गेंद क्या चीज है म्हणून शोधावा लागतं षटक क्रमांक आपण पाहिले जे पहिलं संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या जी आहे टोटल आहे 15 धावा धापलकरती आहेत 97 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 16च्या सरासरीने धावफलक 96 बनवलाय 6 ओव्हरमध्ये आणि इथं अगदी आपण पाहतोय धावफलक जो बनवायचा आहे तो 97 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे गोलंदाजीवरती तयार आहे सौरभ सातकर आलाय चेंडू हवेत झेल झालाय मोठी विकेट आली हर्षल भांगे बाद बिग विकेट संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी पहिली विकेट आली आहे पहिला चेंडू होता तो सौरभ सातकरचा तिथे आलताप होता संघाचा संघनायक काय झेल झाला आणि हर्षल वांगेची खेळी इथे संपुष्टात येताना पाहायला मिळाली पहिली विकेट आली आणि आता नवीन फलंदाज संघाचा संघनायक आपल्याला पाहायला मिळेल तो असेल दादाबाई शेख दादाबाईची दादागिरी कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे दोन्ही संघ तुम्ही पहा वाघाच्या तोंडाला एकदा रक्त लागलं ना की तो शिकार केल्याशिवाय राहत नाही तशी हे आता सगळे वाघ आहेत हे सगळे लंबी रस्के घोडे आहेत ताराचंद भाऊ उद्या पण आहेत पण काही घोड्यांचा नंबर पहिला येईल म्हणजे ज्यांचा दुसरा येणार आहे ते टांग्याचे नाही आहेत ते सुद्धा लंबी रेषेचे असणार आहेत कारण इथपर्यंत पोहोचणं तितकं सोपं नाही आहे कित्येक चांगले संघ होते की ज्या संघांना असं वाटलं या स्पर्धेमध्ये बक्षीस फेरीमध्ये पोहोचू सुपर एटला पोहोचू पहिल्या क्रमांकाचा मान मिळू त्या बुलेटवरती आमच्या संघाचा संघ मालक बसेल पण अशक्य ठरलं यात्रा चेंडू सूर्य काय इथे अगदी आपण पाहतोय धावबाची संधी आणि डायरेक्ट खिडकांचा प्रयत्न होता तिथं अगदी आपण पाहतोय का बॅकअप केलाय जबरदस्त एक सिंगल लेग बायच्या रूपाने धापलक वाढेल धापलक धावसंख्या 16 धावा आहेत सुजय पर्वत जाणता राजा टीमला इथे 97 धावसंख्येचा बाटला करायचा आहे 16 वरती धापलक आहे
आदरणीय आशिषदादा पारख आणि S9 आदरणीय आमचे सागरभाऊ सावकरे दोघांना विनंती असेल यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्या शुभ असते. या सर. पारख साहेब या, सावकरे साहेब या. दोन्ही सगळ्याचे कॅप्टन रेकडे उपस्थित. जे बॅटर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दादाबाई आपल्याला पाहायला मिळतोय. इथे परत एकदा उंची खूप पायचा झेल होणार का? हो, झेल झालाय. अजून एक विकेट आली. आखी बागवाड सुद्धा बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. कॅमेरामॅन फोकस करो. इथं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट येताना पाहायला मिळाली. अर्थात दोन्ही फलंदाज आघाडीचे बाद आहे. हर्षल वांगे बाद, आखी बागवाड सुद्धा या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. आता दादाबाई शेख हा संघाचा संघनायक आणि आयकॉन अक्षित तावरे याला आपण पाहणार आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक रेकॉर्ड बनवलाय. 6 चेंडूवरती 6 षटकार. श्री साईबाबा मैदानावरती अगदी आपण पाहतोय पहिल्यांदाच हे मैदान उभारलंय, बनवलंय आणि याच मैदानावरती एक रेकॉर्ड्स आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार आहे. माइंबा 11 ऑन द टॉस अँड चूज द बॅट फर्स्ट. यानंतरचा होणारा सामना इच्छेप्रमाणे अगदी आपण पाहतोय. गोलंदाज स्पर्धेचा सौरभ सातकार अक्षय तावरेसाठी. हो, इथं अगदी आपण पाहतोय हा चेंडू सुरेख भन्नाट वेग होता सौरभ सातकरेच्या चेंडूमध्ये. चेंडू अगदी आपण पाहतोय इथे निर्धाव आलाय. धापलक स्थिर आहे. धापलकर धाव संख्या 16 धावा, 2 फलंदाज बाद. सुपर हिटची लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. इथे जिंकणारा संघ स्वतःला सेफ समजणार आहे, कारण आज इथून पाठीमागे घेतलेले जे कष्ट आहेत त्या कष्टांचं चीज करावं लागेल. माइंबा 11 ऑन द टॉस अँड चूज द बॅट फर्स्ट. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहिलाय अक्षय तावरेच्या बॅट मधून चेंडू पोहोचतोय मिड विकेटला. वाघांची धडानी फोडलाय पहाड. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. या षटकारासाठी संघमालक आदरणीय रवींद्र सर्जेराव कोते पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आहे. षटकारानंतर धापलक वाढला. टोटल स्कोर आहे. दुसरं षटक चालू असताना 2 बाद 22. या वेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट येताना पाहिलं मिळेल, निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 22 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. दोन षटकांची प्रमाण अगदी आपण पाहतो. पॉवर प्लेची जी संपली गेलेली आहे. सुरुवात अतिशय सुरेख तर झाली. धावफलक निश्चितच 11च्या सरासरीने एक चांगली धावसंख्या आतापर्यंत बनवली गेली आहे, पण विकेट सगळ्यात महत्त्वाच्या होत्या. ज्या आघाडीच्या विकेटला निश्चितप्रमाणे आपण पाहतोय जे मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिलेलं आहे. पण जबाबदारी आता दादाबाईच्या आणि अक्षय तावरेच्या ज्या खांद्यावरती आहे ती कशा प्रकारे पूर्ण केली जाते आपल्याला पाहायचं आहे. नवीन गोलंदाज आता किरण खोबरे. यावेळेचा चेंडू अगदी पॉइंटला. ओ तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती होता. खूप दूरवरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. जुने त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं का जुनेची फलंदाजी सुद्धा भरली. शेवटच्या 5 चेंडूवरती आला. 6 चेंडू खेळला. बरेच जण म्हणते 5 चेंडूसाठी आला, 6 चेंडू कसा खेळला.
नो बॉल हा फलंदाजाच्या खात्यामध्ये काउंट केला जातो. म्हणून 6 चेंडू खेळला आणि अक्षरशः त्यांनी ज्या काही 28 धाबा बनवल्यात 6 चेंडूमध्ये 4 षटकार खेळलाय. परत एकदा इथे उंची खूप झेल झालाय आणि अजून एक विकेट. दादाबाई शेख कॅप्टन आउट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. अगदी समोरच्या बाजूला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. उंची खूप मिळाली, टायमिंग थोडासा चुकीचा पाहायला मिळाला आणि तिथे समोरच्या बाजूला आपण पाहिलं लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय. सुहास कुळे होता आणि तिथे सुहास कुळे आणि झेल सुटणं हे थोडंसं अशक्य आहे. सुटत नाही असं नाही, पण बऱ्याच वेळा आपण 85 ते 90% झेल होताना आपण पाहिले सुहास कुळेकडून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिला तर तो असेल आता तालुका आउट बॅट्समन आहे तो अक्षय रोकडे. 2 अक्षय, एक अक्षय तावरे आहे आणि एक अक्षय रोकडे. पाहायचं आहे हे 2 अक्षय टीमला काय मजबूती आणून देत आहेत. या दरम्यान बिघड करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतो तो सुटला गेलाय. अक्षय रोकडेला जीवनदान. गणेश जाधव याच्याकडून सुटलेला झेल. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेत असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर धनंजय जाधव म्हणतात. हे बाई पुयो खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी अगदी आपण पाहतो या ठिकाणी केला गेलेला आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलं काही ट्रान जे वाजणारे ते खेळाडूंनी किंवा संघ मालकांनी किंवा प्रेक्षकांनी खूप मनाव घ्यायचे नाही. हे फक्त मनोरंजन आहे, बाकी काहीच नाही. जाऊया मैदानाच्या किरण तयार आहे. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतो हलक्या तरी खेळला. क्षेत्ररक्षक जुन्या चेंडूवरती वेगाने आला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय वेगाने आल्यानंतर एक सिंगल सुद्धा तितक्याच वेगाने पाहायला मिळाली. एका सिंगलने धावफलक 24 वरती आहे. 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 चालू असताना सुजय पर्व जानता राजा हा संघ इथे आपण पाहतोय 97 धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. आज प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या मैदानावरती वाढली जाते. तुम्ही जिथे थोडंसं ऊन आहे तिथं प्रेक्षकांची गर्दी थोडीशी विरळ म्हणूया, पण जिथं सावली आहे खाच्या खच बरोबर स्टेडियम. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख निश्चित प्रमाणात पाहायला मिळालाय. इथे चेंडू बॅटवरती येऊ शकत नाही. निर्धाव चेंडू येतोय. धापलक स्थिर. सुनील जेजूरकर साहेब उपस्थित. शिवनेरी प्रतिष्ठान भाऊ आपलं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. अजून एक चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपले जाईल. ते आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि आता 18 चेंडू 73 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. विशेष करून अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख प्रकारची गोलंदाजी होताना पाहायला मिळाली किरण खोबरे याची. कारण या षटकामध्ये आपण पाहिलं 2 धावा निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 1 विकेट येताना पाहायला मिळाली. 2 षटकानंतर 22 होत्या. 3 षटकं संपली 24 आहे. 2 धावा आलेले आहेत. 1 विकेट येताना पाहायला मिळाली. आपण पाहतोय जाणता राजा सुजय पर्व संघ मैदानाच्या आतमध्ये. श्रीमंत छत्रपती शिवरायांची आपल्या राजांची असणारी ही जयंती आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण संपन्न करतोय. जाणता राजा ही उपाधी, ही पदवी रयतेचा राजा म्हणून श्रीमंत छत्रपती शिवरायांना जे ओळखलं जात की जगाच्या इतिहासातील पहिलाच काळ आहे शिवशाहीचा काळ आहे. ज्या काळामध्ये कोणत्याही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही. त्या शिवशाहीच्या काळाचे राजे होते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. जगातील पहिली वेतनदारी पद्धत म्हणजे आज
आपल्याला जो नोकरीतला महिन्याचा पगार मिळतो ना आणि चांगल्या कामाचा बोनस मिळतो, त्या संकल्पनेचे उद्गाते म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. काय काय करून ठेवले आपल्यासाठी. म्हणून बरेच जण विचार करतात तिथपर्यंत आपल्याला जायचे. आज खूप साऱ्या गोष्टी आहेत श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या बाबतीत. जगातील पहिलीच जमीन सातबारा पद्धत सुरू करणारे आणि त्यानुसार टॅक्स पद्धत निर्माण करणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. इथे चूक झाली, चौकार आलाय, झेल सुटलाय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धापलक वाढला गेला. संघाची धावसंख्या ती 28. 28 लॉस ऑफ 3 विकेट. क्षेत्ररक्षकाची जागा हैदराबादची बदलली गेली. अक्षय तावरेला आज त्याची करामत दाखवावी लागेल. जो करना है अक्षय तावरे को करना है. हो दरम्यान आपण पाहिले चेंडू अगदी पोचला. त्या स्क्वेअर धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. जबाबदारी घेतली अक्षयने की ना में ना किसी हीरो के बच्चे, ना दिलीप कुमार, ना अमिताभ, ना किसी हीरो के बच्चे, हम ये सीधे साधे सिर्फ अक्षय और अक्षय तावरे इथे फलंदाजी मार्क आपण पाहतोय. या दरम्यान चेंडू शॉर्ट ऑन पुलचा आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होतो. 1/4 रन. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धावफलक वाढला जाईल आणि धावफलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती असेल आता 32 सव्वा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आहे इथं उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 15 आणि बनवायच्यात 65 धावा. हार पत्करला अजिबात तयार नाही. तुम्ही पहा असं कोणी आलंय का की तो म्हणतो नाही चला माझा पराभव झाला तरी चालेल. इथं कोणीच पराभव स्वीकार आले नाही. प्रत्येक जण जिंकायला आलाय. या दरम्यान रिवाजचा प्रयत्न आहे. इथे चेंडू परफेक्ट बॅटवर देऊ शकत नाही. निर्धाव चेंडू आहे. 14 चेंडू आणि 65 धावसंख्येचा अजूनही लक्ष आहे. जगाच्या इतिहासामध्ये पहिला स्वराज्याचा काळ आहे. ज्या स्वराज्याच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकही भिकारी पाहायला मिळाला नाही. तो माझ्या राजांचा काळ आहे. तो काळ परत एकदा आणायचा आहे. म्हणून माझ्या राजाची शिवजयंती आहे. विकेट केलाय. मिड विकेटला खिलाडी बन गए दर्शक और ये चरण. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धावफलक वाढतोय. धावफलकावर धावसंख्या येते आता 38 धावा. 13 चेंडू आणि 59 धावा. 13 चेंडू 59 असून या दरम्यान पाठवायच्या आहेत. ओलंदाज तयार आहे. फुलटॉस. इथे उंची आणि लांबी पण आहे. अजून एक षटकार आलाय. चेरन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलेला आहे. ते आता 4 3 बाद 44 12 चेंडू 53 12 चेंडू 53. याही षटकारासाठी 500 रुपये आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. रवींद्र सर्जेराव कोतेपाटी संघ मालक आहेत. सुजय पर्वत जाणता राजा संघाचे आणि त्यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज. अक्षय तरुण एक षटकार खेळला त्यासाठी 500 रुपयाचं प्राइज. आत्ता जो खेळलाय त्याच्यासाठी. नवीन गोलंदाज मार्कावरती आपण पाहू. परत एकदा किरण खोबरे आलाय. 12 चेंडू निश्चितप्रमाणे बाकी राहिलेत. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 53 धावसंख्येचं लक्ष आहे. एक सामना आम्ही राजगुरुनगर खेड पुणे जिल्ह्यामध्ये पाहिला. 12 चेंडू 50 असताना 3 चेंडू राखून सामना संपला होता.
या 12 चेंडू 53 आहे. क्रिकेट आहे. ऋषीडुबेंना विचारा, पार्लेरच्या मैदानावरती 6 चेंडूत 58 झाल्यात, पण ते फर्स्ट इनिंगला झाल्यात. 6 चेंडू 39चा सामना, 4 चेंडू 43 झाल्यात. हे क्रिकेट आहे. होप सगळ्यात महत्वाचे. हलक्या तरी चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक ध्रुववर चेंडूवरती पोहोचतोय, परंतु तिथे स्ट्राईक अक्षय तावरेकडे जायची. हा चांगला प्रयत्न अक्षय रोकडे याचा. एक धाव, दापलकर धावसंख्या पुढे जाईल, असेल आता 45. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 11 आणि 11 चेंडूमध्ये 52 धावसंख्येचं लक्ष अजूनही या दरम्यान जे गाठायचंय. छत्रपती शिवरायांचा काळ आठवावा लागेल. अक्षय तावरेला का आठवावा लागेल? आक्रमकता काय असते, स्वराज्य निर्माण करण्यासाठी काय काय यातना भोगाव्या लागतात, तिथं विजय मिळवण्यासाठी काय काय करावं लागेल, हे अक्षय तावरेला इथं सिद्ध करून दाखवावं लागेल. काय चेंडू टाकलाय, म्हणजे मला वाटतं एक किरण खोबरेचे ब्रह्मास्त्र आहे. काहींचं ब्रह्मास्त्र असतं ना, परफेक्ट यॉर्क. किरण खोबरेचं ब्रह्मास्त्र काय? चेंज ऑफ पेस, दूरवरती येऊन टाकायचा, गती परिवर्तन करायचं आणि फलंदाजाला संभ्रमात टाकायचं. 10 चेंडू बाकी राहिलेत. 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 52 धावसंख्येचं लक्ष. या दरम्यानचा चेंडू हवेत, तिथे विकेट आली. अक्षय तावरे इथे बाद. आयकॉनला बाद केलंय. फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. अँगुडीचे इथे अक्षय तावरेच्या वरती जी काय जबाबदारी होती असं आपण म्हणूया, किंवा त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली होती, तो मात्र बाद होताना पाहायला मिळाला. मोठी विकेट आली आहे, कारण प्रेशर खूप मोठा आहे. 97 धावा बनवणं हे तिथं सोपं नाही आहे, पण आपण पाहतोय इथं 97 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता संघ थोड्याशा अडचणीत सापडलाय आणि 4 फलंदाजांच्या मोबाईलमध्ये 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर सूरज गायकवाड याला आपण पाहणार आहोत. पाहिजे सूरज गायकवाड संघ अडचणीमध्ये आहे. संघाच्या समोर अंधार आहे. इथे एखादा आशेचा किरण सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळणार का? इथे परत येतं चेंज ऑफ पेस. इथे मात्र निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. धापलक स्थिर आहे. धापलकर धावसंख्या 45. समीकरण बदललंय. शेवटचे 8 चेंडू आणि 52 धावा. 8 चेंडू 52. संकेत कोते, संकेत पैठणकर, युवा शिर्डी ग्रामस्थांचा असणारा आमचा सगळा मित्र परिवार आहे. सातत्याने मीडियाच्या माध्यमातून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी अगदी विशेष करून कॅमेऱ्यामध्ये बंद करतात. हो, परफेक्ट यॉर्क, परफेक्ट यॉर्क. अजून एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. त्या दिवशी मी संकेत पैठणकरला म्हणलं, भाऊ का उशीर झाला यायला? म्हणला सर रात्रीचा खूप उशीर झाला, घरी गेलतो, झोपलो, पण सकाळी उठवत नव्हतो. म्हणलं काय झालं? म्हणला ताप आला. किरण तयार. बिगिट केलाय. मुख्य व्यासपीठाच्या पलीकडे खेळलेला सुरेख प्रकारचा षटकार चेरन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. धापलकरची धावा संख्या आहे 51. लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 46 धावा. 5 ओव्हर संपल्या. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओव्हर संपली. 6 चेंडू बाकी राहिले. 46 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा. आता थोडंसं अशक्य असं आव्हान आहे आणि मला वाटतं इथं देव आता पाण्यात ठेवावे लागतील. कुठेतरी वाईट बॉल, त्याच्यावरती धावा, कुठेतरी नो बॉल, त्याच्यावरती षटकार, फलंदाजाकडून षटकार मारले जावेत. आकाश अंबरे आलाय शेवटच्या षटकासाठी. इथे गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या 6 चेंडू आणि 46 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. साई 11 टीम रेडी राहा. मायंबा पण रेडी राहा. इथे वाईट बॉल आलाय. चेंडू खराब आलाय. वाईट बॉल.
हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अकरा. गोलंदाज गेले, गोलंदाज मार कधी परत एकदा. यावेळेचा चेंडू थोडासा मिसटाईम फटका आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक राहिलेत. 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. संकेत पैठणकरला म्हणलं भाऊ तुला ताप आला मग आराम करायचा. मी त्याच्या अंगाला हात लावतो, खरंच त्याच्या अंगाला ताप होता. म्हणलं आराम कर, म्हणला नाही भाऊ. बिगिट करतोय सूरज समोरच्या बाजूला प्रवेशद्वाराच्या पलीकडे खेळलेला हा सुरेख प्रकारचा षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धापलेक वाढला जातोय. धापलेकरती धावसंख्या झटपट पुढे जाते. 59. परत एकदा बिघडक्यांचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः आकाश डाऊन द बॉल. कॉटन बोल्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. सामन्यामध्ये औपचारिकता निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू आणि 38 धावा अजून या दरम्यानच्या बडवायच्या आहेत. संकेत पटेकरला म्हणलं भाऊ आराम करता. त्यांनी एक गोष्ट मला खूप चांगली सांगितली. म्हणलं भाऊ या स्पर्धेमध्ये अशा माझा कितीतरी मित्र परिवार आहे की तोही आजारी पडला होता. तोही निश्चितप्रमाणे त्यांच्या अंगाला निश्चितप्रमाणे ताप आला असेल, त्यांनाही थंडी वाजून आली असेल. पण भाऊ प्रत्येकावरती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडावी लागेल. हेच आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थांचं वैशिष्ट्य आहे. इथं चौकार आलाय आणि नो बॉलचा इशारा आहे. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. चौकार आणि एक नो बॉल पण आहे. त्यामुळे ह्या 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडू अजूनही बाकी राहिलेत. हा गेला नो बॉल. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर माननीय धनंजय जाधव यांच्याकडून नो बॉलची अकरान. या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू आणि षटकार. 6 रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. धाबा बनवायच्या 27. 70 धाबा धावपाल करतात. आकाश अंबोरे याला आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती आहे. मुख्य व्यासपीठावरती सुद्धा अगदी आपण पाहतोय ज्या ज्या व्यक्तींचं मार्गदर्शन लाभले, ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे, त्याच्या सगळ्या व्यक्ती या ठिकाणी अगदी आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी बक्षिसाच्या रूपाने ट्रॉफींच्या रूपाने मदत केलेली आहे. मग ग्राउंड सौजन्य असेल, स्टेडियम सौजन्य असेल, जाहिरात सौजन्य असेल, जसं जमेल तसं प्रत्येकाने मदत केलेली आहे. आणि त्यातून उभी राहिलेली ही संघटना आपल्या मित्र परिवाराच्या माध्यमातून परत एकदा व्हाईट बॉल. हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची अकरान. बिघिड केलाय. ऋषी डुबे इथे आक्रमण करतोय आणि अजून एक चौकार आलाय. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. नो बॉल. षटक संपायला तयार नाहीये. हा गेला नो बॉल. डियन स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर माननीय धनंजय जाधव यांच्याकडून नो बॉलची अकरान. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. एक तर नो येतो, व्हाईट बॉल. हा गेला व्हाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची अकरान.
व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल. अक्षरशः आता किरण खोबरेने पार आकाशामध्ये जाऊन सांगितलं की भाऊ टप्पा कुठे टाकायचा आहे, षटक आपल्याला फक्त संपवायचं आहे. चेंडू बाकी आहे, एक बनवायच्या आहेत 20 धावा. 19 धावसंख्येने हा सामना साई टायटन्स, साई मंगल पोल्ट्री राहता नाशिक या संघाने हा सामना जिंकलाय. या संघाचं मनापासून अभिनंदन. सुजय पर्व जाणता राजा या संघाला पहिला पराभव या स्पर्धेमध्ये स्वीकारावा लागलेला आहे. सेकंड करून घ्या दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करून घ्या.